इतिहास इयत्ता 11वी पाठ पहिला आद्य शेतकरी संपूर्ण स्वाध्याय. चला या पाठाचा स्वाध्याय आपण या व्हिडिओमधून पाहूया. प्रश्न पहिला अ. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. 1. येल्लो रिव्हर हे टिंबटिंब या चिनी नावाचे भाषांतर आहे. अ. केमेत, ब. मदर, क. सॉरो, ड. होयांग हो. आणि याचं बरोबर उत्तर आहे होयांग हो. 2. नवाश्मयुगीन क्रांती असा शब्दप्रयोग टिंबटिंब या ऑस्ट्रेलियन पुरातत्वज्ञाने केलेला आहे. अ. गॉर्डन विली, ब. गॉर्डन चाइल्ड, क. हिरोडोटस, ड. कॉलिंगवूड. गॉर्डन चाइल्ड. 3. गिलगॅल येथील नवाश्मयुगीन वसाहतीत टिंबटिंब झाडांची नियोजनपूर्वक लागवड केली होती. पेरूच्या, चिक्कूच्या, अंजिराच्या आणि जांभळाच्या. याचं उत्तर आहे अंजिराच्या. अंजिराच्या झाडाची नियोजनपूर्वक लागवड केली होती. 4. पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील टिंबटिंब हे ताम्रपाषाणयुगीन शेतकऱ्यांच्या गाव वसाहतीचे उदाहरण आहे. अ. सरदवाडी, रांजणगाव, पाबळ, इनामगाव. आणि याचं बरोबर उत्तर आहे इनामगाव. ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. अ गट आणि ब गट दिलेले आहेत. 1. टायग्रीस आणि युफ्रेटिस नद्यांचे खोरे मेसोपोटेमिया, नाईल नदीचे खोरे इराण, होयांगहो नदीचे खोरे चीन, सिंधू नदीचे खोरे भारतीय उपखंड. आणि चुकीची जोडी आहे नाईल नदीचे खोरे इराण. अचूक जोडी आहे नाईल नदीचे खोरे इजिप्त. प्रश्न दुसरा आहे खालील संकल्पना चित्र पूर्ण करा. मणी बनवण्याची कार्यपद्धती आणि टप्पे. याचे 4 टप्पे आहेत. आपल्याला 4था टप्पा दिलेला आहे आणि आपल्याला राहिलेले 3 टप्पे लिहायचे आहेत. पहिला टप्पा आहे मणी बनवण्यासाठी उपयुक्त दगड व शंख मिळण्याचे स्रोत माहिती असणे. हा झाला पहिला टप्पा. तर दुसरा टप्पा आहे आवश्यक तो कच्चा माल मिळवणे. म्हणजे मणी बनवण्यासाठी जो माल आवश्यक आहे तो मिळवायचा. आणि तिसरा टप्पा आहे कच्चा माल कामाच्या जागेपर्यंत वाहून आणणे. ओबडधोबड दगड आणि शंख यापासून गुळगुळीत नियमित आकाराचे मणी बनवणे. अशा प्रकारे हे 4 टप्पे आहेत. प्रश्न तिसरा आहे पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. 1. मेसोपोटेमियामध्ये नवाश्मयुगीन आद्य गाव वसाहतीचा उदय झाला. याचं कारण आपल्याला सांगता येईल. उत्तर टायग्रीस आणि युफ्रेटिस या नद्यांच्या मधल्या प्रदेशाला मेसोपोटेमिया असे म्हटले जाते. या नद्यांचे मुबलक पाणी आणि दरवर्षी नद्यांना येणारे पूर यामुळे या नद्यांच्या खोऱ्यातील जमीन सुपीक बनली. सुपीक जमिनीमुळे या प्रदेशात मानवाला उपयुक्त असणारी कुरणे, सिंचनासाठी पाणी या गोष्टी उपलब्ध झाल्या. अन्नासाठी भटकंती करणाऱ्या मानवाला या प्रदेशात सुलभतेने अन्न मिळू लागले. त्यामुळे समूहाने फिरणारे भटके, निमभटके जनसमूह या प्रदेशात स्थिरावले. त्यातूनच मेसोपोटेमिया प्रदेशात नवाश्मयुगीन आद्य गाव वसाहतीचा उदय झाला. दोन. होयांगहो नदीला चीनी संस्कृतीची जन्मदात्री मानले जाते. उत्तर होयांगहो या नदीच्या खोऱ्यात प्राचीन चीनी संस्कृतीचा उदय झाला. या नदीला चीनमध्ये रिव्हर आणि मदर अशी 2 नावे आहेत. 3. रिव्हर या नावातून तिचे चीनी संस्कृतीत अनन्यसाधारण महत्त्व लक्षात येते. 4. मदर या तिच्या दुसऱ्या नावातून तिला चीनी संस्कृतीची जन्मदात्री मानले जाते. 3. नवाश्म युगामध्ये मातीची भांडी बनवणे ही एक उत्तम प्रतीची कला बनली होती. उत्तर 1. नवाश्म युगात मातीची भांडी घडवायला सुरुवात झाली
व ते नवाश्म युगाचे अनिवार्य लक्षण समजले गेले. 2. अन्न शिजवणे, अन्नाची साठवण करणे, अन्न वाढणे यासाठी मानव मातीच्या भांड्याचा उपयोग करू लागला. 3. सुरुवातीस हाताने ही भांडी बनवणारा माणूस ती चाकाच्या साहाय्याने घडवू लागला. त्यामुळे त्याच्या कामात गती आणि कौशल्य आले. 4. सुरुवातीस एकरंगी आणि गुळगुळीत भांडी बनवणारा माणूस हळूहळू रंगीत व नक्षीदार भांडी बनवू लागला. 5. भांड्यावर कोरून किंवा ठसे उमटवून तसेच चिखलाच्या पट्ट्या चिटकवून नक्षीदार भांडी बनवू लागला. अशा प्रकारे नवाश्मयुगामध्ये मातीची भांडी बनवणे ही एक उत्तम प्रतीची कला बनली होती. प्रश्न 4. तुमचे मत नोंदवा. 1. नवाश्मयुगात मानवी जीवनशैलीत कमालीचा बदल घडून आला. उत्तर. अन्नासाठी सतत भटकंती करणारा मानवी समूह नद्यांच्या सुपीक प्रदेशात स्थिर झाला. शेती करू लागला. शेतीमुळे गाव वसाहती निर्माण होऊन मानवी समूह स्थिर झाले आणि नवाश्मयुगाला सुरुवात झाली. नवाश्मयुगातील मानवी जीवनशैलीत पुढील बदल झाले. 1. गाव वसाहती निर्माण होऊन सामाजिक आणि कौटुंबिक व्यवस्थापन केले गेले. 2. सुबक, नक्षीदार आणि उत्तम प्रतीची मातीची भांडी तयार होऊ लागली. 3. वसाहतीत विविध कामे करणारे कुशल कारागीर निर्माण झाले. 4. कौशल्य आधारित विविध हस्तव्यवसाय आणि अन्य कामे करणारे कारागिरांचे वर्ग निर्माण झाले. तंत्रज्ञान विकसित झाले. चाकाचा शोध लागून त्याचा विविध कारणासाठी वापर सुरू झाला. 6. यांच्या वापरामुळे दळणवळण वाढले, व्यापार वाढले, व्यापारात वाढ झाली. 7. प्राण्यांचा उपयोग अवजड सामानाच्या ने-आणीसाठी केला जाऊ लागला. 8. व्यापारांच्या नोंदी ठेवण्यातून लिपी विकसित झाली. एकूणच नवाश्मयुगात मानवी जीवनशैलीत कमालीचा बदल घडून आला. दोन. चाकाच्या वापराने तंत्रज्ञानात क्रांती घडून आली. उत्तर. चाकाच्या वापरामुळे नवाश्मयुगातील मानवाने तंत्रज्ञानात क्रांती घडून आणली. 1. मातीची भांडी चाकावर घडवायला सुरुवात केल्यावर उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढले. नक्षीदार व कौशल्यपूर्ण भांडी तयार करता येऊ लागली. 2. दळणवळणासाठी चाकाचा उपयोग केला जाऊ लागल्याने कच्चा माल दूरवरून आणणे व पक्का माल पाठवणे अधिक सुलभ झाले. 3. चाकाच्या वापराने व्यापार मोठ्या प्रमाणात वाढला. 4. मानवाचा प्रवास सुकर झाल्याने मानव लांब प्रवास करू लागला. चाकांच्या वापरामुळे आतापर्यंत विकसित केलेल्या तंत्रज्ञानामध्ये मानवाने क्रांती केली. प्रश्न 5. पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक 2 वरील नकाशा पाहून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. पहिला प्रश्न आहे, आफ्रिका खंडाच्या उत्तरेस कोणता समुद्र आहे? उत्तर आहे भूमध्य समुद्र. 2. हडप्पा संस्कृती कोणत्या खंडामध्ये उदयाला आली? उत्तर आशिया खंड. आणि तिसरा प्रश्न आहे, भारताच्या दक्षिणेस कोणता महासागर आहे? याचं उत्तर आहे हिंदी महासागर. अशा पद्धतीनं आपण नकाशा व त्याचे प्रश्नांची उत्तरे देऊ शकतो. प्रश्न 6 आहे, टिपा लिहा. 1. जेरिको शहरातील नवाश्मयुग. उत्तर इसवी सन पूर्व 9000च्या सुमारात पॅलेस्टाईन प्रदेशात जॉर्डन नदीवर जेरिको ही गाव वसाहत वस्ती वसली. 2. नवाश्मयुगात जगभर उदयास आलेल्या पहिल्या कायमस्वरूपी वसाहतीपैकी ही एक गाव वसाहत होय. 3.
या वसाहतीच्या संरक्षणासाठी एक संरक्षक तटबंदी बांधलेली होती. 4. या तटबंदीला भरभक्कम बुरुज बांधला होता. 5. इसवी सनापूर्वीच्या 8000च्या सुमारास येथे सामाजिक जीवनाची सुरुवात झाल्याचे मानले जाते. हा संघटित समाजाचा पुरावा मानला जातो. आणि 6. नवाश्म युगातील जेरिको वसाहतीत अन्नधान्याची व फळांची लागवड केली जात असे. 2. होलोसीन कालखंड. उत्तर 1. इसवी सनापूर्वी सुमारे 12,000 ते 11,000 वर्षापूर्वी शेवटचे युग संपून उबदार आणि आर्द्र हवामानाचा एक नवा कालखंड पृथ्वीवर सुरू झाला. या कालखंडाला होलोसीन कालखंड असे म्हणतात. 2. मोठ्या प्रमाणात हिमखंड वितळल्यामुळे या काळात विविध जलाशयामधील पाण्याचे साठे वाढले. 3. पाण्याच्या उपलब्धतेमुळे या कालखंडात विविध प्राणी आणि वनस्पती यात वाढ झाली. 4. मेमॉथ सारख्या विशालकाय प्रजाती नष्ट होऊन माशाच्या विविध प्रजाती, शेळी, मेंढी अशा आकाराने लहान व वेगवान प्रजाती निर्माण झाल्या. प्रश्न 7. खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. 1. भारतातील आद्य शेतकरी आणि शेतीची सुरुवात या गोष्टीवर विस्ताराने लिहा. उत्तर. भारतातील आद्य शेतकरी. 1. इसवी सनापूर्वी 8000च्या सुमारास भारतीय उपखंडात स्थिर वसाहती अस्तित्वात आल्या. यातील हडप्पासारख्या काही वसाहती विकसित झाल्या. या विकसित गाव वसाहतीमधील शेतकरी हे भारतीय उपखंडातील आद्य शेतकरी होत. 2. हे शेतकरी बार्ली, गहू इत्यादी पिके घेत असत. शेतीसाठी गाय, बैल, मेंढ्या पाळत असत. राहण्यासाठी मातीची घरे बांधत असत. 3. या काळात शेतीच्या तंत्रज्ञानात तसेच हत्यारे बनवण्याच्या तंत्रज्ञानात सुधारणा होऊन प्रगत हत्यारे, अवजारे निर्माण झाली. ब. शेतीची सुरुवात. 1. नवाश्म युगाच्या सुरुवातीच्या काळात म्हणजे इसवी सन पूर्व 10,000 ते 8,000 या दरम्यान शेती करण्यास सुरुवात झाली. 2. निसर्गतः उगवलेल्या धान्याची कापणी करता करता मानव धान्य पेरू लागला. बार्ली, गहू, जवस यासारखी पिके घेतली जाऊ लागली. 3. अन्नधान्य उत्पादन करण्याच्या तंत्रज्ञानात सुधारणा झाली. 4. शेतकरी पशुपालन करू लागला. शेती कामासाठी पशूंचाही मानव उपयोग करू लागला. 2. मातीची भांडी बनवण्यासाठी नवाश्मयुगीन कारागिरांना कोणत्या गोष्टींचे ज्ञान असणे आवश्यक होते? उत्तर. नवाश्मयुगाच्या दुसऱ्या टप्प्यात मातीची भांडी घडण्यास सुरुवात झाली. या भांड्याच्या होणाऱ्या उपयोगामुळे भांडी बनवणे हे आवश्यक काम झाले. मातीची भांडी बनवणे हे नवाश्मयुगातील उत्तम प्रतीची कला बनली. ही भांडी बनवण्यासाठी कारागिरांना पुढील गोष्टींचे ज्ञान असणे आवश्यक होते. 1. चिकण मातीचा स्रोत माहीत असणे. 2. ही माती वाहून आणण्याची सोय करणे. 3. माती उत्तम प्रकारे मळून तयार करणे. 4. भांड्याला हवा असलेला आकार देणे. 5. भांडे सुशोभित करणे. 6. योग्य तापमानाला ती भांडी भाजणे. प्रश्न 3. नवाश्मयुगातील व्यापार आणि दळणवळणाची माहिती लिहा. उत्तर. 1. मानव शेती करू लागला, त्यामुळे त्याला भ्रमंतीची गरज वाटेनाशी झाली. त्याने गाव वसाहती निर्माण केल्या. इथून पुढे नवाश्मयुगाचा उदय झाला. 2. हत्यारे तयार करणे. झाडे तोडण्याचे व लाकूड काम करण्याचे तंत्र अवगत झाले. शेती व्यतिरिक्त मासेमारी, कुंभारकाम, पशुपालन, सुतारकाम व्यवसाय विकसित झाले.
3. लाकडी ओंडके कापताना मानवाला चाकाचा शोध लागला. मातीची भांडी चाकावर घडवायला सुरुवात झाली. या नव्या तंत्रज्ञानामुळे उत्पादन मोठ्या प्रमाणात करता येणे मानवाला शक्य झाले. चाकांचा उपयोग वाहतुकीसाठी होऊ लागला. 4. वस्तू निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल दूरवरून आणणे व उत्पादित वस्तू अन्यत्र पाठवणे या गोष्टी लाकडी चाकामुळे वेगाने करता येणे शक्य झाले. त्यातून दळणवळण वाढीस लागले. 5. भांडी, अन्नधान्य, विविध वस्तू, कापसाची वस्त्रे यांचे उत्पादन वाढले. वस्तू विनिमयाने स्थानिक गरजा भागवल्या जाऊ लागल्या. वाढते उत्पादन आणि स्थानिक कमतरता यामुळे दळणवळण वाढून व्यापार वाढीस लागला. 6. व्यापार आणि दळणवळणाच्या सुलभ असून यामुळे नवाश्मयुगातील मानवी जीवनाला स्थैर्य व समृद्धी प्राप्त झाली. 4. नवाश्मयुगातील नागरीकरणाची सुरुवात कशी झाली ते लिहा. उत्तर. अन्नासाठी सतत भ्रमंती करणारा माणूस शेती करू लागल्यानंतर स्थिर झाला. नवाश्मयुगात माणसे कायमस्वरूपी घरे बांधून राहू लागली. त्यातूनच गाव वसाहती निर्माण झाल्या. 2. या गाव वसाहतीमध्ये दीर्घकाळ राहिल्यामुळे समाजामध्ये राहत असलेली घरे, शेतजमीन याबद्दल वैयक्तिक मालकी हक्काची भावना निर्माण झाली. 3. गाव वसाहतीचा विस्तार होऊन सामायिक जमिनी आणि गावाच्या सीमा याबद्दल आपुलकी निर्माण होऊन आपल्या परिसरावर सामायिक हक्काची भावना निर्माण झाली. आपल्या परिसरातील साधनसंपत्ती, पाण्याचे स्रोत, व्यापार यावर नियंत्रण ठेवण्यासाठी काही संकेत, नियम तयार होऊ लागले. 5. समाज नियंत्रण, धार्मिक आचारविधींचे तपशील यांना महत्त्व येत गेले. यातून शासन व्यवस्था उदयास आली. 6. व्यापार आणि धार्मिक आचारविधी यांच्या व्यवस्थापनाच्या आणि नोंदी ठेवण्याच्या गरजेतून लिप्या विकसित झाल्या. 7. समाज नियमन करणे तसेच विविध व्यवसाय करणारे लोक आणि अधिकारी वर्ग एके ठिकाणी आल्यामुळे गाव वसाहतींची लोकसंख्या वाढली. लोकसंख्या वाढीमुळे गाव वसाहतीचा विस्तार होऊन नगरे विकसित झाली. अशा रीतीने नवाश्मयुगातील नागरीकरणाची सुरुवात झाली.